श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. 686 पासून ध्वा क्रमांक 686 पुढील भाग सुरू करत आहे. या मारा जग भरमिया सबको लगी उपाध, यही कारण के कारण जग में आए साध. संपत्ती मोहे जगनाडे, गांजे पिडून भरकट जाई. त्या सावरण्या उद्धरण्या साधू भूलोकी येई. संपत्ती किंवा मायेच्या अधीन होऊन हे जग नाडले, गांजले व पिडले गेले आहे. येथे सारी माणसे भ्रमचित्त बनून सर्वत्र भरकटलेले आहेत, सुटकेचा मार्ग शोधित आहेत. अशांच्या उद्धारासाठी त्यांना मार्गदर्शन करून सन्मार्गावर आणून त्यांना सावरण्या व आवरण्यासाठीच साधू संत जन या भूलोकात पृथ्वीवर देवदूत म्हणून येतात. गुरु को चेला बीश दे, जो गाठी होय दाम. पूत पिता को मारसी, ये माया के काम. विष देवनी गुरुसी मारी जरी, गुरुपाशी राही पैसा. पैसा पुत्र ही पित्यासी मारी, लक्ष्मी प्रताप राही ऐसा. जर गुरुजवळ पैसा असेल तर त्याचा शिष्य त्या पैशाच्या लोभाने गुरुला विष देऊन त्याच्या प्राणांचे हरण करू शकतो. तसाच पुत्र ही धनमोहाने पित्याला मारू शकतो. हा सारा मायेचा, लक्ष्मीचा प्रताप किंवा कारनामा आहे. पैशासाठी कोणीही कितीही अधममार्ग स्वीकारून कितीही नीच कृत्य करू शकतो. माया का सुख चार दिन, तू गहे गवार. सपने पायो राजधन, जातन लागे बार. लक्ष्मी चंचल सुख चार दिसांचे, कामोह तू धरसी. अरे अडाण्या स्वप्नीचे राजसिंहासन, जागृतीत न कधी राही. माया किंवा धनदौलतीचे सुख क्षणिक किंवा अल्पकालीन असल्यामुळे तिला दृढतेने पकडून ठेवण्याचा हे अडाण्या तुझा प्रयत्न हास्यास्पद आहे. स्वप्न दृश्यात जरी राजाचे सिंहासन मिळाल्याचे, राजभोग प्राप्त झाल्याचे दिसले तरी जाग येतात सारे काही पूर्ववत होते. स्वप्नातील सुखोपभोग स्वप्नाप्रमाणे क्षणिक व मायावीच असतात. माया दासी संत की, साकट की शिरताज. साकुट की शिरमानिनी, संतो सहेली लाज. संत पदाशी सेवारत लक्ष्मी, दुर्जन माथी मुकुट. त्याचे माथी बैसुनी छळे घे, काळजी साधू बैसुनी निकट. धनसंपदा ही संत पदांशी, साधू सज्जनांच्या चरणांशी बसून त्यांची सेवा करीत असते. मात्र दुर्जनांच्या डोक्यावरती मुकुटासारखी मिरवली जाते, त्यामुळे त्यांना ती डोईजड होते व छळत राहते. साधूंचे चरण तळी निकट बसून ती साधू संतांची काळजी घेते. त्यांचे आपदा विपदांपासून रक्षण करण्यासाठी ती तत्पर असते. सारांश: लक्ष्मी साधू संतांसाठी दासी, तर दुर्जनांसाठी राणी. साधूंची काळजी घेणारी आणि दुर्जनांच्या डोक्यावर बसून त्यांना नाचवणारी, मनस्ताप देणारी असते. 690. माया सम नाही मोहिनी, मन समान नाही चोर. हरिजन सम नाही पारखी, कोई न दिसे और. धन मोहा सम अन्य न मोह, मना सम न अन्य चोर. हरिभक्ता सम न आत्मज्ञानी, जग अवघे भक्त विभोर. धनाचा मोह किंवा धनाच्या लालसे इतकी अन्य कोणतीही प्रभावी लालसा व मोह नाही. मनाहून अधिक सराईत किंवा श्रेष्ठ चोर नाही. आत्मज्ञानी शोधायला गेल्यास ईशभक्ताशिवाय अन्य श्रेष्ठ आत्मज्ञानी कोणी नाही. खरे तर या जगात ईशभक्तीपरायण संतच सर्व काही आहेत. त्यांच्यामुळे त्या जगाला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे. सर्व जग हरिभक्तांच्या भक्तीमुळे भक्तिविभोर, आनंद विभोर, भक्ती व आनंदाने भरलेले असे झाले आहे. मनते माया उपजे, माया तिरगुण रूप. पाचतत्व के मेल में, बांधे सकल स्वरूप. मन जन्मा घाली माया, जी त्रिगुणी राही. पंचतत्व संमेलनी अवघी, स्वरूपता जन्म घेई. मनातच मायेचा जन्म झाला असून ती सत्व रज तमोगुणी आहे. यापैकी रजोगुण जो महत्वाकांक्षा निर्माण करतो
तोच धनसंपत्तीच्या मोहाला संचयाला कारणीभूत ठरतो. सगळे रूप गुण यांनी भरलेले जग पृथ्वी तेज वायू आकाश या पंचतत्वांच्या संमिलनातून जन्म घेते. या पंचतत्व किंवा पंचमहाभूताद्वारे मानवी शरीर जन्म घेते. ते मनाने नियंत्रित केले जाते. अशा मनातच त्रिगुणी माया बसत असते. माया छोड़ न सबक है, माया छोरी न जाय, छोरन की जो बात करू, बहुत तमाचा खाय. वाटे धन लोभ टाकावा सर्वा, तरी कोणा न सुटे धन लोभ. लोभ नको केवळ बोलती, त्यांना फटकारे धन लोभ. तसे कधी ना कधी सर्वांनाच वाटते नको तो पैसा, नको तो धनलोभ. मात्र प्रत्यक्षात तसे आचरण कोणीच करत नाही व करू इच्छितही नाही. धनत्याग हे केवळ बोलणेच असते, ती वायफळ बडबडत असते. अशा धनत्यागाच्या गप्पा मारणाऱ्या पण प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागणाऱ्या आणि धनलोभ कधीही न सोडणाऱ्या नाही धनसंपदा लक्ष्मी आपला तडाखा लगावते, आसूड ओढते किंवा इंगा दाखवते. 693 माया संखा पदुमलव भक्ती भिहून जो होय, जमलय ग्रासे सोते ही नरक पडे पुनि सोय. भक्ती विनाश शंख पद्म ठेवती, ते अज्ञानी जन होत. धनसंपदा माया ग्रासे, त्यांना जन्मोजन्मी नरका जात. अंतःकरणात भक्ती नसताना आणि धनसंपदा रूपी मायेचा रोग ज्यांना जडला आहे त्याने केवळ लक्ष्मीचा पती या नात्याने जरी श्री विष्णूच्या शंख पद्म या आयुधांची जपणूक केली, त्यांना पवित्र मानून पूजा केली तरी हृदयात केवळ श्रीमंतीची हवत असतेच नाही. असे भावभक्ती विरहित लोक देवापासून परांगमुखच असतात. केवळ हृदयाची पैशाविषयीची धनसंपदेची लालसा अशा माणसांना भक्तीचे सोंग घ्यायला लावून प्रत्यक्षात जन्मोजन्मी नरक यातना भोगायला लावते. छाडे बिन छूटे नाही, छोडन हारा राम, जीव जतन बहुतरी करे, सरे न कहे कौ काम. टाकल्या शिवाय न जाई धन दौलत, लक्ष्मी माया त्यासाठी धरी राम. आत्मज्ञान दृढ धरुणी टाका, मनपूर्वक लोभ माया मोह काम. फार प्रयत्नपूर्वक आणि रामनामाचे स्मरण दृढतेने सर्व शरण भावाने अंतःकरणात धारण करून आत्मज्ञान प्राप्ती करून अत्यंत चिकाटीने धनलोभ मायेला दूर सारल्याखेरीज केवळ वरवरच्या प्रयत्नाने किंवा जनत्यागाच्या वायफळ बोलण्याने धनलालसा कामना टाकता येत नाही. मनमते माया तजी यू करी निकस बहार, लाही रही जानी नाही भटकी भयो खुवार. मन टाकी लोभ माया घर सोडून पडे बाहेर, परी सुटता न सुटे माया गुरु कृपे विण न जाई अहंकार. मनाला उदासीनता आली, जीवनाचा वीट आला, नको पैसा नको लक्ष्मी या विचाराने घरदार सोडून बैरागाचे जीवन पत्करले. मात्र गुरुकृपा आत्मज्ञान प्राप्ती नसल्याने भटकून सुद्धा सर्वत्र फिरून सुद्धा मनावर बसलेले मायेचे भूत धनलोभ काही सुटत नाही. याचे कारण असते अहंकर्ता. हा अहंकार हेच मायेचे मूळ आहे. तो व त्याबरोबर माया यांचा नाश केवळ आत्मज्ञान प्राप्ती जी गुरुकृपेशिवाय होत नाही त्या ती साधल्यानेच म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती गुरुकृपेने साधल्यानेच केवळ आणि केवळ अहंकार आणि माया यांचा नाश होतो. 696 माया जुगवे कौन गुण अंतन आवे काज, सोयी नाम जो गाऊ भये परमार्थ साज. धन द्रव्य साठा काय, गुणाचा जो अंत काळी ठरे व्यर्थ. गुरुनाम धन जरी साठवी, तरी इहपोर लोक हो सार्थ. धनद्रव्य संचय हा अंतकाळी काहीच मदत करू शकत नाही. माणसाला या मायेचा काही उपयोग इहलोक सोडून जाताना होत नाही. तत्पूर्वीही धनामुळे अहंकारच बळावतो. सारांश इहलोक वा परलोक कोठेही धनाला उत्तम म्हणावे, त्याला नावाजावे असे काही त्याबाबत नसते. उलट पक्षी लक्ष्मीमुळे दुर्गुण वाण आणि सद्गुण अभाव किंवा अकाल दुर्भिक्ष जन्माला येते किंवा तसे पाहण्यात येते. मात्र गुरुनाम आत्मज्ञान यामुळे अहंकार नष्ट होतो. त्या कारणाने इहलोक व परलोक दोन्हीकडे जीवाला धन्यता सार्थकता कृतकृत्यता प्राप्त होते.
तर या 696 नंबरच्या दोह्याबरोबरच प्रकरण संपले. प्रकरण 25 संपले. आता प्रकरण 26 गर्व ग्रासी सर्वा, म्हणजे जो अहंकार आहे तोच सर्वांचा घास घेतो, तो अहंकाराने सर्वांना गिळले आहे. 697 मान बडाई देखी कर भक्ती करे संसार, जब देखे कचुही नता अवगुण धरे गवार. संत सज्जना मिळे मान मरात त्या लालसे जन करीती भक्ती, ऐशा भक्ती न हो प्राप्ती तव जन दोष खोट शोधती भक्ती. संत सज्जनांचा समाजात होणारा बहुमान मान सन्मान व त्यांचे होणारे कोर कौतुक पाहून संसारी लोक भक्ती करू लागतात. मात्र अशा सकाम भक्तीमुळे अंतःकरणातील स्वार्थ व लोभामुळे या बेगडी भक्तांना काहीच साध्य होत नाही किंवा प्राप्त होत नाही. आपली भक्ती निष्फळ आपल्याच लोभामुळे लोकेशनेमुळे समाजात प्रिय प्रसिद्ध होण्याच्या आकांक्षामुळे होत आहे, हे यांच्या ध्यानातच येत नाही. मात्र आता आहे बेगडी भक्त भक्तीलाच तिच्यात काही सामर्थ्य नाही किंवा तिच्यामध्ये उणे आहे दोष आहे असं पाहतात आणि भक्तीलाच कुचकामी ठरवून तिच्यातील उणेपणा दोष काढू पाहतात. निष्काम निरकांक्ष निरपेक्ष भक्ती हीच श्रेष्ठ भक्ती होय. याबाबत हे बेगडी भक्त कायमच अज्ञानी असतात व राहतातही. सत्य भक्ती म्हणजे समर्पण त्याग असतो व त्या बदलात काही अपेक्षा असू शकत नाही. 698 मान बडाई जगत में कुकर की पहिचान, प्यार किए मुख चाटई बैर किए तनहान. मान सन्मान बडाई हे तर श्वानाचे लक्षण, प्रेम करी त्याचे मुखई चाटी चावे वैर्या तक्षण. मान सन्मान बढाई यासाठी भुकेले असणे हे तर कुत्र्याचेच लक्षण समजावे. त्याचे जो लाड करतो त्याला जो प्रेम देतो त्याचे म्हणजे अशा माणसाचे अंगा खांद्यावर उड्या मारून त्याचे तोंडही आपल्या जीवाने कुत्रा चाटतो. मात्र त्याच्याशी जो वैर घेतो त्याला पाहता क्षणीच तो कुत्रा चावतो आणि त्याच्या शरीराचा म्हणजे आपल्याला वैरी वाटतो त्याच्या शरीराचा तो लचकाच तोडतो. मान सन्मानाची अपेक्षा करणारे कुत्र्यासारखेच असतात. 699 मान तजा तो क्या भया मनका मतान माय, संत बचन माने नाही ताको हरी न सुहाय. केवळ मानापमान त्यागी तरी धनलोभ मनना सोडी, संत वचन न मानी आचरी त्या न आत्मज्ञान हरी त्यासी सोडी. केवळ मान मरातबाची अभिलाषा मनातून काढून टाकून पुरत नाही. धनसंपत्तीची अभिलाषा तर मनात अजून असतेच असते. असा संपत्तीचा लोभी संतोषन मानित नाही आणि आचरणात आणत नाही. त्यामुळे त्याला नाही आत्मज्ञान होत आणि नाही ईश प्राप्ती होत. सारांश संपत्तीच्या लोभ्याला हरी सोडतो किंवा आपला म्हणत नाही. 700 मान बडाई कू करी धर्मराय दरबार, तीन लकुटिया बाहिर सब जग खाया फार. गर्व अहंकार कुतवी यमराज दरबारी उभी राही, नम्र गरीबी नाधरी मुळी सर्वा चावत जाई. अहंकार गर्व म्हणजे जणू काही यमाच्या दरबारात उभी असलेली लावस ठपापलेली कुत्री आहे. ती दिसेल त्या प्रत्येकाला चावते व त्याचे लचके तोडते. सारा अहंकाराने सर्व माणसांना पछाडले आहे. कोणीही त्याच्या तावडीतून सहजासहजी सुटत नाही. 701 मान बडाई उर्मी ये जग का व्यवहार, दीन गरीबी बंदगी सतगुरु का उपकार. मान अहंकार गर्व उन्मत्तता राही जग रहाटी, लीनता नम्रता समर्पण भाव जेथे तेथे जाणा गुरु कृपा वृष्टी. मान अहंकार उन्मत्तता मुजोरी हा या संसारी जगाचा नित्याचा व्यवहार आहे. ही जगरहाटी आहे. मात्र जेथे कोठे अपवादाने का होईना नम्रता लीनता समर्पण त्याग पाहायला मिळतो तेथे अशा माणसाबाबत सद्गुरूची कृपा दृष्टी व त्याच्या कृपेचा वर्षाव होत असतो ते निश्चित समजावे. 702 मान बडाई कुकरी संतन खेदी जान, पांडव जग पावन भया सुपच बिराजे आन. अहंकार गर्व कुतरीला ओळखून संत दुरून चिहा कलती, पांडव दूर अहंकारा पासुनी म्हणून
पांडव भूमी संत सज्जन एक वटती. अहंकार, उन्मत्तता, गर्व ही पापिणी कुत्री असल्याचे ओळखून संत तिला दुरूनच ओळखून हाकलून देतात. ते अहंकाराला स्वतःजवळ थारा आश्रय देत नाहीत. पांडव हेही त्यांच्याजवळ अहंकार नसल्यानेच पुण्यात्मे म्हणून ओळखले गेले. ते जेथे राहत ती पांडव भूमी पवित्र मानली गेली. त्या पवित्र पांडव भूमीवर, तपोभूमीवर म्हणूनच अनेक संत महात्मे एकवटले होते व जमले होते. ही सारी पांडवांची नम्र सज्जनांची पुण्याईच समजावी. अहंकार विहीनता, नम्रता हीच पुण्याई. 703. मान दिया मन हर्षिया, अपमाने तन छीन. कहे कबीर तब जानिए, माया में लवलीन. मान सन्मानी हर्ष होई, अपमानी मन दुःखी. सुख दुःखी रम मान जरी तरी, मायाधीन मनान लावे मुक्ती. पुढे आपले कोर कौतुक केले, स्तुती सन्मान केला तर मन हर्षभरीत होते आणि अपमान निंदा केली तर ते दुःखी विषाद पूर्ण बनते. मन जोपर्यंत या अशा प्रकारच्या मानापमान व त्याधारित सुख दुःखात अडकून असते तोपर्यंत ते मायाधीनच असते. अशा मायेत मोहात गुंतलेल्या मनाला मुक्तीचा लाभ त्याच्या या तऱ्हेच्या भावभावनात अडकण्यामुळे होत नाही. काला मुख कर मान का, आदर लावो आग. मान बडाई छांडी के, रहो नाम लव लाग. तोंड काळे करा मानाचे लावा, आग मान सन्मान आदरा. मोठेपणा बढाई टाकुनी धरा, ईश नाम मी माझे पण विसरा. श्री संत कबीर सांगतात, जळो तो मान सन्मान आदर आणि स्तुती, तसेच त्याचे तोंड ही काळे हो. मोठेपणा, अहंकार, गर्व, बढाई चुलीत जावो. मी केवळ परमेश्वराचे नावच स्वीकारा, अंतःकरणात दृढ धरा आणि मी माझे या अहंतेलाही विसरून जा. तर आणि तरच मुक्तीलाभ संभवतो. म्हणून कबीर म्हणतात, मी म्हणतो, कबीर स्वतःला उद्देशून म्हणतात, मी म्हणतो परमेश्वराचे नावच स्वीकारा, अंतःकरणात दृढ धरा आणि मी माझे या अहंतेलाही विसरून जा, तरच मुक्तीलाभ संभवतो. 705. बडा बडाई ना करे, बडा न बोले बोल. हीरा मुख से ना कहे, लाखा मारा मोल. मी मोठा नको बडाई, नको फाजिल बोल. मौल्यवान जरी हिरा राही ना, बोले मी लाख मोल. ते वाचतात मोठे मनाने उदार प्रामाणिक असतात. ते स्वप्रशस्ती स्वमुखे कधीच करत नाहीत. स्वतःच्या मोठेपणाची टिमकी स्वमुखाने तेच करतात. ते केवळ घमेंडखोर गर्विष्ठ स्वरत असतात. हिरा का कधी सांगतो की तो लाख मोलाचा आहे. कंचन तजना सहज है, सहज तिरिया का नेह. मान बडाई रशा, दुर्लभ तजनी सुवर्ण त्याग सोपा तैसा, स्त्री मोह त्याग ही सोपा. मान मरात वही ईर्षा त्याग, अति अवघड नसे सोपा. एक वेळ सोने, स्त्री मोह किंवा स्त्री संग टाकणे तुलनेने सोपे किंवा साध्य असू शकते. मात्र मान मरात ईर्षा यांचा त्याग अति अवघड आहे. यांचा त्याग दुर्मिळ आहे, तरीही अशक्य नाहीच नाही. कबीर अपने जीवते, ये दो बाता धोय. मान बडाई कारणे, अछता मूल न कोय. जो वरी जीवित राही तो वरी हे दोन अवगुण टाकी. कबीर सांगे मान गर्व कारणे, पवित्र जीवन ध्येय न तू टाकी. मान, अहंकार, गर्व, ईर्ष्या यामुळे मानवी जीवनाचा पवित्र उद्देश जो परोपकार त्याकडे दुर्लक्ष होते, तो विसरला जातो. मानव ध्येयच्युत होतो. म्हणून संत कबीर कळकळीने तुम्हा आम्हा सर्वांना सांगतात की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माणसाने आपल्या जीवनात मान व गर्व यांना जीवात थारा देऊ नये. माणसाने आपले जीवन अहंकार स्वच्छ व निर्मल राखावे. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. काय उपयोग अर्थ, मोठेपणाशी जैसा वृक्ष खजूर. वाट सरूला न मिळे छाया, फळे लागती अति दूर. खजुराचा वृक्ष मोठा असला तरी खरे तर त्याच्या मोठेपणाचा उपयोग किंवा अर्थ प्रत्यक्षात फारसा नसतोच. नाही तो वाट सरूना शीतल सावली देऊ शकत आणि नसतात त्याची फळेही सहजासहजी हाती येणारी ती अति दूर लटकत असतात. बडी बडाई उंटकी, लादे जहलग सास. मोहकम सलिता लादी के,
ऊपर चढे परास फार बढाई उंटाची पाठी जग ओझे वाहता लागे धाप तोंड कापडे बंद करून वरी बसे मालक होई अभिमान सारा सापो. उंट फार उंच असल्याने त्याला आपल्या उंचीचा गर्व होतो. मात्र त्याच्या गर्वामुळेच त्याला आपल्या पाठीवरून जगाचे ओझे वाहता वाहता धाप लागते, दमून जायला होते. इतकेच नव्हे तर उंटाचे तोंड कापडाने बंद करून त्याच्या पाठीवर त्याचा मालक चढून स्वार होतो. उंटाच्या अभिमानाचा चकनाचूर होतो. अभिमानामुळेच उंटाचा पराभव होतो. बडी विपती बडाई है नन्ना कर्म से दूर सारे सब न्यारे रहे कहे चंद और सूर मान मरात अधिक दोरवी अधिक आपदा त्यासी कर्मा पासून दूर तारे त्या ना संकट परिग्रहण चंद सूर्यासी. मान सन्मान बढाई जितकी मोठी तितकी संकटे आपदा विपदा ही मोठ्या प्रमाणात वाट्यास येतात. मोठ्या माणसाची दुःखे त्यांच्या मोठ्या असण्यानुरूप मोठीच असतात. इवलाले तारे आकाशात दूरवर असतात. त्यांना कोणी चंद्रसूर्याप्रमाणे मोठेपणा देत नाही. ते खिचगणतीतच नसतात. त्यामुळे त्यांना दुःखभोगी वाट्यास येत नाही. मात्र चंद्रसूर्यांना त्यांच्या मोठेपणानुरूप ग्रहण लागते. बुडा बडा हुआ तो क्या हुआ जोरे बडबती नाही जैसे फूल उजाड का मिथ्या हो जड जाई. मोठा झाला तरी ना विचार उत्तम बुद्धी मोठी राही अरण्यात जरी फुले वृथा झडून जाई ना गंध कोणा देई. मोठा मानमरात प्राप्त झालेला जरी कोणी एखादा असला तरी त्याचे विचार उत्तम असतील, बुद्धी विवेकशील असेल तरच असेलच असे नाही. अशा माणसाच्या मोठे असण्याचा कुणाला उपयोग नाही. किंबहुना त्याचे मोठेपण इतरांना त्रासदायक बोचरे असू शकते. एखाद्या मोठ्या उजाड जंगलात फुल फुलले तरी ते फुलते आणि झडून जाते. त्याच्या सुगंधाचा फायदा किंवा लाभ कोणालाच होत नाही. ऊंचा देखीन राचिये ऊंचा पेड खजूर पंखीन बैठे छायडे फल लागा पै दूर. उंची मोठेपणाशी न पसावे नादी त्या लागावे पक्षान सावली दे खजूर वृक्ष फळही दूर असावे. बाह्य मोठेपणा उंचीला भुलू नये किंवा अशा सकृत दर्शनाच्या आहारी जाऊ नये. खजूर वृक्ष उंच जरूर असतो पण नाही तो पक्ष्यांना सावली देऊ शकत ना फळही, कारण ती उंच व दूरवर असतात. सारांश संत चोखवा म्हणतात त्याप्रमाणे काय भुलला अशी वरल्या रंगा असाच संत कबीरांचाही अनुभव आहे. 713 बडा बडाई ना करे छोटा बहु इतराय जो प्यादा परजी भया टेढा डेढा होय. समजूतदार जरी आहे मोठा तरी न धरी तो गर्वासी शिपाई परी होता वजीर वागे वाकडा तिकडा बाळगे अहंकारासी. असाही अनुभव येतो की जर एखादा मोठा मनाने व विचाराने थोर व समजूतदार असेल तर अजिबात गर्व अहंकार न धरता तो सर्वांशी उत्तम व्यवहार आचरण ठेवतो. उलट पक्षी एखादा लहानसा सैनिक म्हणजे प्यादे वजीराच्या म्हणजे फर्जीच्या पदावर केवळ योगायोगाने आरूढ झाले किंवा आरूढ झाला तर मात्र तो मोठा अहंकार धारण करून वागतो आणि सतत वाकडे तिकडे असे लहरी वागणे इतरांना यासाठी दाखवतो की ज्यामुळे त्यांनी त्याला म्हणजे प्याद्यासारख्या लहान सैनिकाला खऱ्याखुऱ्या वजीराचा म्हणजे फर्जीचा सन्मान द्यावा. 714 ऊचे कुलमे जनमिया देहधरी अस्थूल परब्रह्म को ना चढे वासवी ना फूल. उच्च कुली जन्म सुकुमार शरीर व्यर्थ जरी धरी अहंकारास बिनवासाचे फूल नये वाहता कधी ब्रह्मदेवास. उच्च कुल सुकुमार उत्तम शरीर यांचा लाभ होऊ नये. जर अहंकार असेल, गर्वताठा अभिमान धारण केलेला असेल तर सारे व्यर्थ ठरते. जसे अति सुंदर परंतु बिनवासाचे फूल ब्रह्मदेवास अर्पण करण्यासाठी निरुपयोगीच ठरते. ऊंचा पाणी ना टिके नीचे ही ठेराय नीचा होय सो परी भरी पिये ऊंच पियासा जाय. उंचावरती पाणी न स्थिर राही खाली येऊन थांबे खाली न वाकता पाणी न मुखी पडे अहंकारी तहानलेला राहे. उंचावर पडलेले पाणी तेथेच न थांबता
उताराच्या दिशेने खाली येऊन मगच समतली स्थिर होते. पाणी पिण्यासाठी खाली वाकावे, नम्र व्हावेच लागते. नम्रतेशिवाय तहान भागत नाही. अहंकारात वावरणारा आपला ताठा सोडित नाही, त्यामुळे तो नम्रही होत नाही व त्या कारणाने त्याची तहानही भागत नाही. ज्ञान सुद्धा नम्रतेशिवाय प्राप्त होत नाही. हाथी चढ़ी के जो फिरे ऊपर चंवर ढुराय, लोग कहे सुख भोगवे सीधे दो जग जाय. बैसुनी हत्तीवरी फिरताती, दास हाती चवऱ्या ढाळून घेती. लोक म्हणताती त्यासी सुख भोगी परी, अहंकारे ते सरळ नरका जाती. हत्तीवर बसून फिरणाऱ्यांना आणि दासाहाती चौऱ्या ढाळून घेणाऱ्यांना अन्य लोक सुखी समजतात, मात्र ते वास्तवात अहंकाराने उन्मत्त झालेले असल्याने थेट नरकात जातात. दोजख म्हणजे नरक. लघुता में प्रभुता बसे, प्रभुता से प्रभु दूर. ईडी से मी सरी चुगे, हाथी के सिर दूर. लघुता देई प्रभुता परी, प्रभुता धरी त्यापासून प्रभु दूर. मुंगी शोधी साखर कणपरी, हत्ती माती धूळ. नम्रतेने प्रभुता म्हणजे मोठेपणा प्राप्त होतो, मात्र मोठेपणा धारण करणाऱ्यापासून प्रभू म्हणजे ईश्वर लांबच राहतो. मुंगी धुळीतून साखरेचे कण अचूक वेचून घेऊ शकते, मात्र महाकाय हत्ती तसे काही करू शकत नाही. त्याने सोंड वर केली की त्याचे मस्तकावर माती किंवा धूळच पडते. 718 ऊंचे कुल के कारणे भूली रहा संसार, तब कुल की क्या लाज है जब तन होगा छार. उच्च कुल खानदान म्हणून जे विसरती जगासी, शरीर जळून खाक होता राहे लाज काय खानदानाची. आपले घराणे खानदान यांचा दिमाग उच्च भ्रूततेचा ताठा किंवा अहंकार बाळगून जे लोक जगाला विसरतात, सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या हे लक्षात का येत नाही की वार्धक्य, आजार व अन्य कारणाने मृत्युमुखी पडून शरीर अग्नीत भस्मसात होते, तेव्हा अवघे खानदान व इभ्रत यांचे काय होते. माणूस मेला की खोटी इज्जती नष्ट होते. घराण्याची बेगडी ब्रत टिकाऊ नसते, मात्र उत्तम वर्तणुकीतून मिळालेले मोठेपण मृत्यूनंतरही टिकून राहते, लोकस्मरणात राहते. प्रभुता को सब कोई भजे, प्रभु को भजय न कोय. कहे कबीर प्रभु को भजे, प्रभुता चेरी होय. प्रभुतेची भक्ती सर्वा, प्रभु भक्ती ना कोणा. कबीर सांगे धरी प्रभु भक्ती, त्याची प्रभुता दासी जाणा. या जगात सर्वांना फुकाचा किंवा बिगडी मोठेपणा हवा आहे, प्रभुतेची लालच आहे, मात्र प्रत्यक्ष परमेश्वर किंवा प्रभूसाठी कोणी ध्यास घेत नाही. तो मिळवण्यासाठी झटत नाही किंवा तळमळतही नाही. संत कबीर सांगतात, सुजनो, देवाचा ध्यास घ्या, त्याला प्रसन्न करून घ्या. देव ज्याचा झाला त्याची प्रभुता किंवा थोरवी आपोआपच होते. प्रभुता ही वास्तवात देवाची दासीच आहे. चेरी म्हणजे दासी. 720 लेने को हरिनाम है, देने को अन्नदान, करने को है दीनता, बूढ़न को अभिमान. घेण्या जोगे हरिनाम राही, देण्या योग्य अन्नदान. सुरक्षित राहण्या नम्रता, बुडून मरण्या योग्य अभिमान. घ्यायचे असेल तर देवाचे नाव घ्या आणि द्यायचे असेल तर अन्नदान द्या. भवसागरातून पार होण्यासाठी, सुरक्षिततेसाठी नम्रता धारण करा आणि बुडून नष्ट व्हायचे असेल, मरायचे असेल तर मात्र अहंकार, गर्व, अभिमान योग्य राहील. प्रत्येकाने विवेकाने निर्णय घ्यावा. जव न मिला सो गुरु मिला, चेला मिला न कोय. चेला को चेला मिले, तब कछु होय तो होय. जगात सारे गुरु भेटती, शिष्य कधी ना भेटे. उत्तम शिष्य भेटता, जग जाई योग्य वाटे. या जगात जो कोणी भेटतो तो गुरुच भेटतो. प्रत्येक जण स्वतःला गुरु, अधिकारी, थोर, मोठा समजतो. सारे जग बेगडी मोठेपणाने, गुरुत्वाने बिघडले आहे. येथे प्रामाणिक नम्र शिक्षणासाठी किंवा खऱ्या ज्ञानासाठी उत्सुक असा कोणी शिष्य भेटतच नाही. संत कबीर म्हणतात की जेव्हा एखाद्या सद्गुरूच्या सत्शिष्याला इतकाच प्रामाणिक शिष्य भेटेल, तेव्हा त्या जगाचे काही भले होऊ शकेल, तेव्हा जग योग्य किंवा सन्मार्गावर जाईल. 722 बघत ध्यान ज्ञानी घने, रथी मिले अनेक. मान रहित कबीर कहे, 16 में एक. बकत ध्यानी लबाड ज्ञानी, अर्थ लालसा जासी.
अनेक मिळती मान रहित परी क्वचित एकला खासी. या जगात बगळ्यासारखे लवाड किंवा बकत ध्यानी यांची दृष्टी संपत्तीवर व मानमरातावर असते, तबावर असते असे अनेक भेटतात. मात्र चुकून लाखात एखादाच असा असतो की जो खराखुरा देव भक्त आणि मानापमाच्या पलीकडे पोचलेला असतो, नम्र साधक असतो. माया तजी तो क्या वया मानत जाने जाय, मान पडे मुनिवर गले मान सबन को खाय. धन लोभ टाकी परी व्यर्थ राही, जोवरी मान अभिमानाना सोडी. बहुथोर ते ऋषी मुनी बुडाले, अहंकार सर्वा लोळवी ना सोडी. 723. अर्थ लालसा धनलोभ माया आसक्ती टाकली म्हणून काय झाले. जोपर्यंत मान सन्मान लोकेशना यांचा त्याग मनातून व मनापासून होत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ वृतात आहे. कित्येक नावाजलेले ऋषी मुनीही अहंकाराच्या महापुरात वाहून गेले व त्यांची थोरवी मातीमोल झाली. अहंकार सर्वांना बुडवतो, मारतो, गिळंकृत करतो हे खरेच. रसातने प्रकरण 26 आणि दोहा नंबर 323 पर्यंत आपण आलो. आता इथेच थांबूया. अस्तु सर्वांना शुभकाल. धन्यवाद.